तर नमस्कार पोरांनो, सकाळी सकाळी बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो. बघता तो बरीच रांग लागलेली. वर मी पण दर्शन देता. चल बाप्पा आणि बजरंगबलीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन प्रसाद द्यायला कोण नव्हतं तर मी माझा घेतला. त्याच्यानंतर गेलो मामाकडे. ही मैथिली रील स्टार रील्स करत बसलेली ना शायनिंग मिळतं आमच्या समोर. आईची भेट घेऊन मामा बोलला की गावाने येऊचं बाप्पाचं दर्शन घ्यावाला. या वर्षी पण एकदम सुंदर मूर्ती बनवलेली होती. एक साईडला राधा, एक साईडला कृष्णा. मी पण आरतीचा लाभ घेतला आणि बाबूला फलन जोखला. खाने को दे रे, कोई तो खाने का खुजाने का बत्ती बुझाने का. आम्ही साई भाजीच्या बालद्या उपशीत होती. ये बाबूला हगीच नाही घेतलं तर चड्डीन मुत्ते ना हगीच घेतलं तर काढून मुताला जातं. हुशार आहे. मोदक टाइम. तर आमचा सागर मामा, हा आमचा अनिकेत भाचा. हा आमची जोडी बघा, एक नंबर आहे, एकदम डॅशिंग जोडी. हे अष्टविनायक मंडळीचे 13 वर्ष गणपती बसवतात. सर्वांनी दरवर्षी एकत्र येऊन गणपती बाप्पाचं स्वागत करतात. बालूमामाने सगळे इकडे शुद्धीकरण करीत घेतलेला. सगळे इडा पिडा हांडी भांडी जलक्यांची नरक्यांची सगळ्यांची नजर नको लागायला म्हणून गंगाजल उरवला. सगळी इकडे शुद्धीकरण करून टाकला अख्खे मांडवाला. बाबाच्या बरोबर निघलो मग फेरपट्टा मारायला आणि आलो दुसऱ्या मामाच्या घरा. पाऊसांची मस्ती काही कापत नाही. माऊने मला तिची ड्रॉइंग स्किल दाखवली ना पिऊने तिची आता सिंगिंग स्किल दाखवली. बाजूला ढगांचा नगारा, एक जायचे दारान, टिम टिम पाणी वरदाय तुझा भिजला यो ढोग. माऊला केला बायना. आम्ही येलो वापस फेरपटका मारत घाला. पोरांनो दही देणे मला. तुला ब्लॉग मध्ये टिकता बघ आता अशीच टिकता. हा गाइस, मी टकल्याला देईन. देखो मैं रो नहीं रहा हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं. मग आम्ही गेलो पाया पडायला. तिथून वापस आलो बाप्पाची. इथे आलो. मामाने त्याची नोटिफिकेशन दाखवली. लाईट टेल लाईट पण एकदम डिफेंडरची लावलेली. मग मोदक खाला आणि टाइमपास काही पत्ती केली होती. ओ आजची मजुरी 50 रुपये कटेगा इसका. बस आजची साठी आवराच. भेटू पुढच्या व्लॉगला.